दरम्यान भाजपा आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना पेनड्राईव्ह दिलेला आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये घोटाळ्याचे सर्व पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी वारंवार केला होता आणि त्याचेच पुरावे पेनड्राईव्हमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मात्र हा पेनड्राईव्ह देत असताना सभागृहामध्ये एकच शांतता पसरली होती। त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमके कोणते पुरावे धस यांनी दिलेले आहेत याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। ते बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या। मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय। अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे